वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरच्या काही दिवसातच त्यांच्या दोन्ही मुलांनी आईकडून संपत्तीची वाटणी मागितली. संपत्तीचे 2 भाग करण्यास सांगितले. पण तेव्हा तर आईची मनस्थिती खूपच नाजूक होती. पती गेल्याच्या दुःखात त्या होत्या, पण मुलांना त्याचं काहीही देणंघेणं नव्हतं. त्यांना तर संपत्ती, पैसा हवा होता. एक मुलगा तर विदेशात राहत होता. त्यामुळे त्यांनीच जास्त गडबड करून आईची इच्छा व मनस्थितीही नसताना वाटणी देण्यास भाग पाडलं. संपतराव जाऊन काही दिवस झाले होते. त्यामुळे आईला असा काही निर्णय घेणं कठीण जात होतं. पण मुलाच्या हट्टांपुढे त्यांचं काही चाललं नाही. जेव्हा वाटणी केली जाणार होती, घरातील सर्वजण होते. 2 मुले, सुना, लेक, जावईसुद्धा होता. संपत्तीची वाटणी होणार आहे म्हणून दोन्ही सुना खूप खुश होत्या. आईचं आपल्या दोन्ही मुलांवर जीव, प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी 2 समान भागात वाटणी करायचं ठरवलं. त्या सर्वांना सांगू लागल्या की संपत्तीचे 2 समान भागात वाटणी करणार आहे. इतक्यात संपतरावांचा जावई मध्येच बोलतो की या संपत्तीचे, मालमत्तेचे 2 भागात नाही तर 3 भागात वाटणी व्हायला हवी. कारण समीक्षाचाही या सर्वांवर तितकाच अधिकार, हक्क आहे. जावई मिलिंदचे असे बोलणे ऐकून सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तो असा कसं काय बोलू शकतो हेच कोणाला कळेना. थोडा वेळ हॉलमध्ये शांतता पसरली. जेव्हा मिलिंदचे बोलणे समीक्षाला समजले तेव्हा तिला देखील आश्चर्य वाटलं. ती मिलिंदकडे एकटक पाहू लागली. मिलिंद एका कंपनीत मॅनेजर पदावर कामाला होता. मिलिंद व संपतरावांची मुलगी समीक्षा एकाच कॉलेजमध्ये होते. त्या दोघांच्या घरही अगदी जवळपास होतं. लहानपणापासून एकत्र लहानाचे मोठे ते झाले होते. पुढे कॉलेज वयात असताना समीक्षा व मिलिंद एकमेकांच्या प्रेमात पडले. समीक्षा खूप समजूतदार मुलगी होती. मिलिंद एक दिवस आपल्या मनातील गोष्ट आईबाबांना सांगतो. ते आधीपासूनच समीक्षाला ओळखत होते. त्यांनी या नात्याचा स्वीकार केला आणि एके दिवशी समीक्षाच्या घरी जाऊन लग्नसंबंधित बोलणे केले. तेव्हा संपतराव व समीक्षाच्या आईला व भावांनाही मिलिंदचं स्थळ योग्य वाटलं. मिलिंदचा स्वभाव, वागणं, बोलणं सर्व काही संपतराव यांना माहिती होतं. त्यामुळे त्यानंतर दोन्ही परिवाराच्या सहमतीने हे लग्न पक्कं केलं गेलं होतं आणि मिलिंद व समीक्षा त्यांच्या नवीन आयुष्याची स्वप्ने पाहत होते. लग्नाची तारीख 6 महिन्यानंतरची ठरवली गेली. सर्व काही ठीक चाललं असतानाच संपतराव यांच्या मनात काही शंका आली. त्यांच्या मनात असा विचार आला की समीक्षाचं सासर आणि माहेर हे इतकं जवळ नको असं वाटलं. आणि आता पुढे जाऊन 2 मुलांची लग्न झाली तर ह्या राहत्या घरात जागा होणार नाही, अडचण होईल. शिवाय हे घरही आता बरंच जुनं झालं आहे, तर दुसरीकडे घर घ्यायला हवं. त्या दरम्यान संपतराव चांगल्या ठिकाणी कामाला होते. त्यांना चांगला पगार देखील भेटत होता. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर घेतलं व ते काही दिवसातच तिकडे राहायला गेले आणि काही महिन्यातच मग समीक्षा व मिलिंदचं लग्न धूमधडाक्यात करून दिलं. समीक्षा सासरी गेली. ती सासरी खूप खुश होती आणि सासू-सासरे पण तिचे खूप लाड, कौतुक करत होते. तसेच मिलिंद पण तिची खूप काळजी घ्यायचा, तिला जपायचा. काही महिने अशीच छान निघून गेली. संपतरावांनी दोन्ही मुलांची लग्न लावून दिली. मोठा मुलगा लग्नानंतर विदेशात राहायला गेला, कारण त्याला तिकडे नोकरी मिळालेली होती. लहान मुलगा, सून, बायको व संपतराव आनंदात इकडे राहत होते. समीक्षासुद्धा अधूनमधून माहेरी येत जात होती. काही महिन्यानंतर समीक्षाने गोड बातमी दिली आणि पुढच्या काही महिन्यातच समीक्षाला मुलगी झाली. त्यामुळे दोन्ही घरातील सर्वजण खूप खुश होते. संपतराव नातीचे लाड, कौतुक करण्यात रमून जायचे. सर्व काही छान चालू होतं. पण अचानक असं काही घडलं की सर्वांच्या आयुष्यात कायापालट झाली. संपतरावांना एके दिवशी हार्ट अटॅक आला. त्यामध्ये त्यांचा नंतर मृत्यू झाला. सर्वांसाठी ही खूप दुःखाची गोष्ट होती. अचानक वडिलांचे असं जाण्याने समीक्षा कोलमडून पडली. तसेच दुसरीकडे तिच्या आईचे तर रडून रडून खूप हाल होत होते. समीक्षा कधी स्वतःच्या दुःखाला सावरायची तर कधी आईला आधार द्यायची. पतीच्या निधनानंतर आईला सावरणं, तिला या दुःखातून बाहेर काढणं समीक्षासाठी कठीण होतं. त्याच वेळेस मोठा भाऊ वहिनीसोबत विदेशावरून परत आला होता. सर्व विधी कार्य पार पाडल्यानंतर दोन्ही भावांनी संपत्तीची वाटणी करायचं असा विचार केला. कारण आता वडीलही नाहीत आणि प्रत्येक वेळेस विदेशावरून परत येणं जमणार नाही. म्हणून लवकरच वाटणी करावी यासाठी वकीलला सुद्धा बोलवलं होतं.
त्यांनी सर्व संपत्तीविषयी सांगितलं. संपत्तीचे 3 हिस्से करायचे असे ठरलं. 2 भावांसाठी, 1 त्यांच्या आईसाठी. असे हिस्से करा असं वकिलांना सांगितलं. पण आई तर काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि तसंही ती हिस्सा घेऊन काय करणार होती. मला कोणताही हिस्सा वाटणी नको असं आईने सांगितलं. तेव्हा वकिलांनी 2 वाटणी करताना मध्येच मिलिंद बोलला की संपत्तीचे 3 हिस्से झाले पाहिजेत, कारण आता तर मुलगी ही बरोबरची वाटणीमध्ये हकदार असते. तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात. दोन्ही भाऊ आणि वहिनी समीक्षाकडे रागाने बघत होत्या. खरं तर समीक्षाला माहेरच्या संपत्तीमध्ये वाटणी, हिस्सा वगैरे काहीही नको असतं. म्हणून ती रागाने मिलिंदला घेऊन रूममध्ये जाऊन त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते. पण मिलिंद काही तिचं ऐकत नाही. तो त्याच्या मतावर ठाम होता. मग दोघेही रूमबाहेर येतात. सगळे शांत बसलेले असतात. तेव्हा मिलिंद बोलायला सुरुवात करतो की संपत्तीमध्ये मला काहीच नको, पण आमच्या घराजवळ समीक्षाच्या बाबांचे ते जुने घर आहे ते मला पाहिजे आहे. तेव्हा दोन्ही भाऊ विचार करतात की चांगलं झालं, तो काही खूप जास्त काही मागत नाही, तर त्याला जुनं घर देऊन टाकू. मग त्या दोघांनी संपत्तीची वाटणी केली आणि 2 दिवसांनी मोठा भाऊ परदेशात निघून गेला. काही दिवसानंतर समीक्षा तिच्या सासरी आली, पण तिचा काही मन लागत नव्हतं. आईची काळजी सतत तिच्या मनात येत असते व समीक्षाच्या मनात एकच शंका होती की मिलिंदने संपत्तीमध्ये जुनं घर का मागितलं असेल. त्यामुळे माझ्या दोन्ही पण भावांना खूप वाईट वाटलं असेल. मिलिंदने यावेळेस असं का केलं? त्याला काही बोलायला किंवा विचारायला गेलं तर तो बोलायचा की वेळ आल्यानंतर सगळं काही समजेल आणि विषय टाळायचा. खूप दिवस झालं तरी समीक्षाच्या माहेरच्या माणसांसोबत काही तिचं बोलणं झालं नव्हतं. समीक्षाला तिच्या आईची आठवण येत होती. आईची खूप काळजी वाटत होती, म्हणून ती स्वतःच तिच्या आईला भेटायला माहेरी गेली. तेथे गेल्यानंतर समीक्षाने असं काही पाहिलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा भाऊ तर त्यांच्या वाटणीची संपत्ती घेऊन पत्नीला परदेशात घेऊन निघून गेला होताच, तर छोटा भाऊ वहिनी तेथेच राहत होते. आई त्यांच्याकडे होती. येथे वहिनी आईसोबत अजिबात चांगले वागत नव्हती. सतत तिला टोमणे मारत होती. आईला सांभाळणं म्हणजे त्यांच्यावर ओझं झाल्यासारखं वागायची. वेळेवर वहिनी आईला 2 टायमाचं जेवणसुद्धा द्यायची नाही. त्यामुळे आईची तब्येत आता खूप नाजूक झाली होती. आईची अवस्था पाहून समीक्षाला फार वाईट वाटायचं. ती आईला बोलायची की आई तू माझ्यासोबत चल, पण आईला मात्र समीक्षाच्या सासरी जाऊन राहणं अवघड वाटायचं. मुलीच्या सासरी कसं राहायचं असा विचार यायचा. मग समीक्षा नाराज होऊन आपल्या सासरच्या घरी गेली. समीक्षा घरी गेली तर रडतच होती. तिने माहेरी जे काही घडलं ते सर्व मिलिंदला सांगितलं. समीक्षाला आईविषयी वाटणारी चिंता, काळजी दिसत होती. तेव्हा मिलिंद बोलतो की आता ती वेळ आली आहे. तुला सर्व सांगावं लागेल की मी बाबांचं जुनं घर का मागितलं. कारण या दोन्ही भावांना फक्त संपत्ती हवी होती. त्यांना आईची जबाबदारी नको होती. त्यामुळे मी जुनं घर माझ्याजवळ ठेवलं, कारण मला माहिती होतं की आई या अवस्थेत आपल्यासोबत लेकीच्या घरी राहू शकत नाहीत. शेवटी त्यांना पण स्वाभिमान आहे. तू काळजी करू नकोस. आपण सकाळी लवकर जाऊ त्या तुमच्या जुन्या घराची साफसफाई करून. म्हणजे मग आई त्यांच्याच घरात बिनधास्त निसंकोचपणे राहू शकतात आणि तुलाही आईकडे लक्ष देता येईल. आई आपल्या जवळ, आपल्या नजरेसमोर राहतील. तर तू दिवसात कधीही जाऊन आईला भेटून येऊ शकतेस आणि आपल्याला आईची व्यवस्थित काळजी घेणे देखील सोयीस्कर होईल. मिलिंदचे सर्व बोलणे ऐकून व त्याची दूरदृष्टी पाहून समीक्षा भारावून गेली आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या भावांनी आईचा कधीच विचार केला नाही, तिची काळजी घेतली नाही. ते तर संपत्ती घेऊन रिकामे झाले. पण मिलिंद एक जावे असून देखील त्याने आईच्या भविष्याचा दूरदृष्टी विचार केला होता. पण जेव्हा मिलिंदने संपत्तीच्या वाटणीत घर मागितलं तेव्हा मिलिंदविषयी चुकीचं मत झालं होतं. समीक्षा त्याला चुकीचं समजत होती. पण आज सख्ख्या मुलापेक्षाही मोठं कर्तव्य जावयाने पार पाडलं होतं. आज समीक्षाला आपल्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटत होता. ती पटकन जाऊन मिलिंदला मिठी मारते आणि बोलते की मला माफ करा. इतके दिवस मी तुम्हाला चुकीचं समजत होते, तुमच्यावर राग करत होते. पण आज तुम्ही जे काही करणार आहात त्यासाठी मी कायम तुमची ऋणी राहीन. माझ्या आईसाठी तुम्ही इतका पुढचा विचार केला हे कोणीच केलं नसतं. बस झालं आता, आभार मानणं तुझं. आपण लवकरात लवकर आईला इकडे घेऊन येऊ, असं बोलत मिलिंदने समीक्षाचे अश्रू पुसले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.